हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। उकडीचे मोदक अनेकांना आवडतात। श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात। मोदक चवीने परिपूर्ण असतात, जे सहसा खास प्रसंगी गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करण्यासाठी बनवले जातात। मोदकांचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत आणि उकडीचे मोदक देखील त्यापैकी एक आहे। उकडीचे मोदक हाताने बनवायचे म्हटले की अनेकांना जमत नाही, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। आज आपण इथे कळ्या न पाडता साच्याचा उपयोग करून मोदक बनवणार आहोत। सुंदर आणि आकर्षक बनतात। तर मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी इथे आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ। आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळापासून हे पीठ तयार केलं जातं। मी इथे रेडीमेड मोदकाचं पीठ वापरते आहे। तर साधारण एक बाडगा भरेल असं मोदकाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे। एका कढईमध्ये जेवढं मी मोदकाचं पीठ घेतलं होतं ना, तेवढं सेम क्वांटिटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा मीठ आणि 1 चमचा साजूक तूप। पाण्याला छानशी उकळी आल्यानंतर यामध्ये पीठ घालूयात। एका हाताने पीठ घालून दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम इथे कुठेही मोठी ठेवू नका। तर एक सतत आपण पीठ आणि पाणी मिक्स करत जाऊ। तर तुम्ही बघाल की पीठ आणि पाणी व्यवस्थित सोक केलेलं आहे। आणि मग मिक्स करून झालं की आपण गॅस बंद करूयात। यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे आतल्या आतच ते वाफेवरती शिजेल। आणि एक 10 ते 15 मिनिटांनंतर पीठ मळायला घेऊयात। तोपर्यंत आपण मोदकाच्या आतील सारण तयार करून घेऊ। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊन त्यामध्ये 1 छोटा चमचा खसखस घालतीये। खसखस तुपावरती परतवून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी 1 वाडगा असा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। एक ओला नारळ मी खवून घेतलेला आहे आणि सारणासाठी शक्यतो खवलेलाच नारळ घ्यायचा आहे। किसलेला नारळ घेत नाहीत, कारण किसलेल्या नारळाने सारणाचं जे टेक्स्चर आहे ते वेगळं येऊ शकतं। आता हा नारळाचा चव 1 मिनिटभर मी तुपावरती परतवून घेते। नारळामध्ये थोडेसे मॉइश्चर असते, त्यामुळे हलकंसं आपण हे परतवून घेऊयात, म्हणजे ड्राय होईल। आणि लगेचच यामध्ये घालायचा आहे गूळ। तर गूळ किती घालायचा, जेवढा आपण चव घेतलेला त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ वापरायचा आहे। गूळ हा चिरून घ्यायचा। तुम्हाला जर आणखीन गोड मोदक हवे असतील तर तुम्ही जेवढा चव घेतला त्याच्या पाऊण प्रमाणात गूळ घेऊ शकता। गूळ आणि चव हा मी एकत्रितरित्या चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये परतवून घेते, जेणेकरून गूळ लगेचच वितळेल। गुळाचे काही गठ्ठे असतील तर ते फोडून घ्यायचे आहेत। गुळाच्या पाकामध्ये चव चांगला शिजून निघतो आणि कुठेही इथे गॅस मोठा करायचा नाही आहे। लहान गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। तर गूळ घातल्यापासून एक 5 ते 6 मिनटं मी हे परतवून घेतलेलं आहे। एक सतत हलवत राहायचं आहे, कुठेही खाली लागू द्यायचं नाही आहे। आणि मग यामध्ये आपण घालणार आहोत स्लाइस केलेले ड्रायफ्रूट्स, थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड। तर यामुळे सारणाला एक चांगला फ्लेवर येतो। आणि जेव्हा सारण बनत येईल तेव्हाच आपल्याला वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आहे, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहील। सारण मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपले हे चविष्ट सारण तयार आहे। ज्या प्लेटमध्ये आपण मोदक स्टीम करायला ठेवणार आहोत त्या प्लेटला तुपाचा हात लावून घेऊयात, म्हणजे मोदक खाली चिकटणार वगैरे नाही। तूप लावण्याऐवजी तुम्ही प्लेटवरती हळदीचे पान किंवा केळीचे पानसुद्धा ठेवू शकता। आता ही उकड मी एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे। उकड गरम असतानाच आपल्याला ती चांगली मळून घ्यायची आहे। उकड गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, तर यासाठी एक पेला घ्यायचा, त्याच्या पाठीमागे थोडंसं तूप लावून चांगला उकड मळून घ्यायची, म्हणजे काही गुठळ्या वगैरे असेल तर त्या फोडून घ्यायच्या। आणि उकड जेव्हा हाताला सहन होईल तर तेव्हा आपण थोडंसं तूप लावणार आहोत आणि मग मळून घेणार आहोत। तर अशी एक चांगली आपण 5 ते 6 मिनटं उकड मळून घेतलेली आहे। सॉफ्ट मऊसूत अशी करून घ्यायची। एक गोळा घेऊन त्याची पारी बनवून बघायची। जर पारीला भेगा पडत असतील तर पीठ थोडंसं आणखीन मळावं लागेल, आणि जर भेगा पडत नसतील याचा अर्थ आपलं हे जे पीठ आहे ते परफेक्टली रेडी आहे। बघा, गोळ्यावरती कुठेही क्रॅक्स पडत नाही आहेत आणि एकदम चमकदार असा आहे। एक साथ तुम्ही मध्यम आकाराचे 5-6 गोळे तयार करून ठेवा आणि राहिलेलं पीठ एका सुती कापडाखाली किंवा एका भांड्यामध्ये भरून ठेवा।
आता मोदकाचा साचा घ्यायचा, तर माझ्याकडे हा ॲल्युमिनियमचा साचा आहे. बाजारामध्ये प्लॅस्टिकचे साचेसुद्धा मिळतात. आता या साच्याला पहिल्यांदा आतून तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे हे जे पीठ आहे ते आतमध्ये कुठेही चिकटणार नाही, मोदक काढायला सोपा जाईल. तर आता साच्यामध्ये एक गोळा भरून असं दाबून घेतलेलं आहे. हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकायचं. त्यामध्ये सारण भरलेलं आहे, अगदी वरपर्यंत येईल असं सारण भरलं आहे आणि वरून परत एकदा पिठाने सील करून घेतलेलं आहे. थोडीशी फिनिशिंग द्यायची आणि असा हा आपला मोदक तयार आहे. वरती थोडंसं पिंच करून घ्यायचं, म्हणजे चांगला टोकदार असं आकार यायला पाहिजे. आता याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते. साच्याने लगेचच झटपट तयार होतात. दिसायलासुद्धा सुंदर, आकर्षक आणि सुबक दिसतात. परत एकदा मी साच्याला तुपाचा हात लावून यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. दाबून दाबून आपल्याला आतलं पीठ काढायचं आहे, कारण मोदकाचं जे बाहेरचं आवरण असतं ना ते थोडंसं पातळ असायला हवं आणि सारण जास्त असायला पाहिजे, म्हणजे मोदकाला चांगली चव येते. तर बघा, हा दुसरा मोदक पण आपला लगेचच तयार झालेला आहे. अगदी काही जास्त कष्ट न घेता आणि लगेचच बनतात. मोदक वाफवून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी एका स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं. तर पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देणार आहोत. झाकण लावायचं आहे. मोठ्या आचेवरती फक्त 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे. जास्त वाफवण्याची गरज नाही आहे. जास्त वाफवले की मोदक थंड झाल्यानंतर वातळ बनतात. तुम्हाला अगदी मऊसूत लुसलुशीत मोदक हवे असतील तर पीठ मळताना ते चांगलं मळून घ्यायचं. एक जोर लावून 5 ते 6 मिनटं तरी पीठ चांगलं मळायचं आहे. तसेच वाफवताना जास्त वेळ वाफवू नये. मोदक मी थंड करून घेतलेले आहेत आणि मग याच्यावरती पाहिजे तर तुम्ही तुपाची धार सोडून मोदक बाप्पांना दाखवू शकता. तसेच केशरच्या काड्या पाण्यामध्ये डीप करून मोदक डेकोरेट करा. तर या गणेश चतुर्थीला साच्यातून मोदक नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीज सोबत. टिल देन टेक केअर, बाय.